हॉस्पिटलचा स्कॅम हा प्रत्येक व्यक्तीला माहीत असला पाहिजे. जसं की नंबर 1चा स्कॅम आहे सी सेक्शन डिलिव्हरी. एखाद्या प्रेग्नंट महिलेला काही कारणास्तव ॲडमिट केलं जातं, जसं की डिलिव्हरी किंवा हेल्थ चेकअपसाठी. तिच्या बऱ्याच काही टेस्ट करून घेतल्या जातात आणि सांगितलं जातं की बाळाला ताप आलाय, बाळाच्या गळ्यात नाळ अडकली किंवा बाळाने पोटात शी केली. अशा बऱ्याच कारणास्तव त्यांना सी सेक्शन डिलिव्हरी करण्यासाठी भाग पाडतात आणि त्या सी सेक्शन डिलिव्हरीच्या नावाखाली प्रचंड पैसा उकळला जातो, जेणेकरून ती डिलिव्हरी नॉर्मली होऊ शकते. नंबर 2चा स्कॅम आहे आयसीयू आणि व्हेंटिलेटर. गरज नसतानाही पेशंटला आयसीयूमध्ये ॲडमिट करून घेणे आणि कुटुंबियांकडून प्रचंड पैसा उकळणे. काही हॉस्पिटल्स तर अशी आहेत की व्हेंटिलेटरवरचा एखादा पेशंट मृत्यू जरी पावलेला असेल तरी कुटुंबियांना सांगितलं जात नाही. नंबर 3चा आहे मेडिकल स्कॅम. तुम्ही कोणत्याही मेडिकलमधून औषधं घेऊ शकतात, पण हॉस्पिटलवाले मुद्दाम त्यांच्याच मेडिकलमधून औषधं घेण्यास भाग पाडतात. नंबर 4चा स्कॅम आहे की पेशंटला गरज नसतानाही बऱ्याच टेस्ट ॲडवाईस केले जातात. हॉस्पिटलचा रेव्हेन्यू वाढवण्यासाठी, फक्त हॉस्पिटलचा रेव्हेन्यू वाढवण्यासाठी टेस्ट ॲडवाईस केल्या जातात आणि त्या टेस्टच्या नावाखाली हजारो रुपये लुटले जातात. दुःख हे आहे की आज देशातले बरेच हॉस्पिटल हे कॉर्पोरेशन बनले आहेत. हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना आजकाल टार्गेट्स दिले जातात की आज एवढे पेशंट ॲडमिट झाले पाहिजे, आज एवढा टेस्ट झाल्या पाहिजे, आज एवढा रेव्हेन्यू झाला पाहिजे. त्यांच्यासमोर पेशंट नसतो, तर फक्त एक बिलिंग अपॉर्च्युनिटी असते. देशातील सामान्य जनतेची अवस्था आज अशी झालेली आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार मिळत नाहीत आणि प्रायव्हेटमध्ये परवडत नाही.